पुण्यामधल्या पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांची 7,000 पदं रिक्त आहेत। गेल्या 6 वर्षांपासून पीएमपीएलमध्ये भरतीच झालेली नाहीये। 15,000 मंजूर पदांपैकी 7,000 पदं ही रिक्त असल्यानं पीएमपीएलच्या सेवेवर याचा मोठा परिणाम होतोय। सरकारनं यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये 10 लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली। त्यामुळे दर नियंत्रणात राहतील। 5 कोटी शेतकरी आणि 5 लाख कामगारांना याचा फायदा होणार आहे। पेटीएमला गेल्या 3 महिन्यांमध्ये 208 कोटी रुपयांचा तोटा झाला। वर्षभरापूर्वी याच 3 महिन्यामध्ये पेटीएमचा तोटा हा 220 कोटी रुपये इतका होता। कंपनीचा महसूल 36% घसरून 1,828 कोटी रुपये झाला आणि पेटीएमचा निव्वळ नफा 930 कोटी आहे। माहीम ते बांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान 24 आणि 25 जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। मिठी नदीवरच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गाच्या लोकलच्या 427 फेऱ्यांवर परिणाम होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई लेनवर लोणावळ्यामध्ये डोंगरगाव कुसगाव इथं एमएसआरडीसी मार्फत पुलाचे गर्डर्स बसवले जाणार आहेत आणि यासाठी 22 ते 24 जानेवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवण्यात येणार आहेत। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। 31 जानेवारीपर्यंत सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणाची यादी मागवली। 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण काढण्यात येणार आहे। पंढरपुरात प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच घेताना पकडण्यात आले। शेतजमीन प्रकरणातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 60,000ची लाच मागण्यात आली। दरम्यान यापैकी 55,000 रुपयांची लाच रक्कम शिपाई मार्फत स्वीकारली आणि या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोल्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। शहरातल्या सिव्हिल रोड इथं जीएमटी मार्केटमध्ये दास सर्जिकल प्रतिष्ठानच्या गोदामातून सलाईनच्या 1,000 बॉक्स जप्त करण्यात आले आणि गोदामात विनापरवाना सलाईनच्या बॉक्सची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती। मुंबईत प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे। एकाच दिवसामध्ये 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। 29 प्रकरणांमध्ये 1,45,000चा दंड वसूल केलाय। 1,145 दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली। इंदापूर शहरातल्या अतिक्रमणाविरोधात इंदापूर नगर परिषदेकडून जनजागृती करण्यात येते। शहरातल्या मुख्य रस्त्यांसह बाजारपेठ मार्गावर फळ विक्रेते फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलंय। त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय आणि अवैध बॅनर आणि फ्लेक्सवरही धडक कारवाई करण्यात आली। भारतीय तटरक्षक दलाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्तानं सरहद से समंदर तक या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे। ही रॅली उद्या दुपारी 1:30 वाजता वाघा बॉर्डरवरून निघणार आहे आणि मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ 1 फेब्रुवारीला तटरक्षक दिनी तिचा समारोप होईल। अभिनेता सैफच्या चाकू हल्ल्याचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात आलं। काल रात्री मुंबई पोलिसांची टीम सैफच्या घरी गेली। यावेळी आरोपी मोहम्मदला मुंबई पोलिसांनी सैफच्या घरी नेलं। दरम्यान सैफच्या घरामध्ये हा आरोपी कसा घुसला याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली। अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। सैफची प्रकृती स्थिर आहे। त्याला डॉक्टरांच्या परवानगीनंतरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे। काल मुंबई पोलीस त्याचा जबाब नोंदवून घेणार होते, मात्र तो नोंदला गेलेला नाही। त्यामुळे आज मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। म्हैसाळचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीच्या मुख्यालयाचं ठिकाण आता बदललंय आणि चौकशी समितीचं मुख्यालय बीडऐवजी मुंबईमध्ये असणार आहे। चौकशी निपक्षपातीपणे व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। महाविकास आघाडीची आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे। दरम्यान बैठकीमध्ये विधिमंडळ समितीवरील निवडीसाठी इतर विषयांवर चर्चा होणार आहे। काँग्रेसच्या ओबीसी विभागाची आज दादरमध्ये बैठक आयोजित केली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य के राजू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक असेल। त्यानंतर दुपारी 2 वाजता नाना पटोले पत्रकार परिषद संबोधित करतील। 26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजना ही बंद पडू देणार नसल्याचं अजित पवार म्हणाले।
मार्च महिन्यातल्या बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसंच महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधीही दूर करणार नाही असा विश्वास विखे पाटील यांनी दिला. महायुतीतील पालकमंत्रीपदाच्या वादावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री नसल्यामुळे आपल्याला काही माहिती नाहीये, काही अडचण आली असेल म्हणून स्थगिती दिली असावी असं भुजबळ म्हणाले. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय रद्द केला असला तरी प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार आहेत. आदिती तटकरे रायगडमध्ये तर गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यात 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार आहेत. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद हा मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता आहे. पालकमंत्रीपदावरून माहिती सुरू असलेल्या नाराजीवर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. नाराज होणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली. तर कोणासमोर न झुकणारे मुख्यमंत्री दादागिरी कशी सहन करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी टीका केली. गडचिरोलीला 2 नाही तर 3 पालकमंत्री देण्याचा टोला त्यांनी लगावला. 3 पालकमंत्री असेल तर 3 खात्याचे लाभ जिल्ह्याला मिळतील आणि एकमेकांवरही तिघांना लक्ष ठेवता येईल असा टोला त्यांनी लगावला. देवनार भायखळ्यामध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. देवनार पाठोपाठ दक्षिण मुंबईतल्या भायखळा परिसरामध्ये हवेचा निर्देशांक 253 वर आलाय. मुंबईमध्ये प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी 4 मोबाईल व्हॅन घेण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण विभागानं घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच या व्हॅन पालिकेच्या ताफ्यामध्ये येणार आहेत. आरटीईसाठी 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 14 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. राज्यभरामधून सीईटीसाठी 3,80,000 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झालेत. MBA तसंच MMS आणि BEdला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अकोल्यामध्ये पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून 27 कट्टे तुरडा चोरीची घटना घडली आहे. तुरडा चोरी प्रकरणामध्ये 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. चोरट्यांकडून तुरडाईचे कट्टे जप्त केलेत आणि पुढच्या तपासासाठी आरोपींना आता बाळापूर पोलिसांकडे सुपूर्द केलंय. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा राजकीय बळी होता अशी प्रतिक्रिया त्याच्या वकिलांनी दिली आहे. अक्षय विरोधात नागरिकांचा रोष होता आणि राजकारण्यांनी त्याचा फायदा घेण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप वकिलांनी केला. आरोपी अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरवरून अनिल देशमुखांनी सवाल उपस्थित केलेत. एन्काउंटर कोणाच्या दबावाखाली केलं, कोणाला वाचवण्यासाठी केलं असे सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केले. बदलापूरच्या घटना खऱ्या अर्थानं राज्याला काळीमा फासणाऱ्या होत्या अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. सरकारच्या पोचलेले भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे फिंगरप्रिंट समोर आले नाहीत असा आरोप पटोलेंनी केला. या प्रकरणातील सगळं तथ्य पुढे आणून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक असून तो का केला असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर कोण कोणाचा गेम करते हाच प्रश्न असल्याचंही ते म्हणाले. अक्षय शिंदे फेक एन्काउंटरवर पोलीस आयुक्त यांच्याकडून माहिती घेणार आहेत असं विधान शंभूराजेंनी केलं आहे. तसंच सरकारी वकील यांच्याकडून माहिती घेऊन अधिकृतपणे बोलणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. शिवसेना युबीटीच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं मुंबईतली प्रतीक्षा नगर इथं लावलेला बॅनर महापालिका अधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे स्थानिक ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्याशी देशमुख कुटुंबियांनी सुमारे अर्धा तास बंद दारात चर्चा केली. यावेळी आंबेडकर यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी असणार आहे असं आश्वासन दिलं. दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातले शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवस धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप हे सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक मालक युनियनतर्फे बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं. रिक्षा परवाने बंद करावेत, मीटर दरामध्ये वाढ करावी तसंच अनधिकृत प्रवासी वाहतूक बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.